नमस्कार मित्रांनो, मी आपला मित्र फकीरा राठोड आज नवीन व्हिडिओमध्ये आपलं स्वागत करीत आहे. आपण जर सर्वात पहिल्यांदा आला असेल ह्या चॅनलवर तर पहिल्यांदा आपण सबस्क्राईब बटनला क्लिक करा आणि बेल आयकॉनला दाबून सर्व नोटिफिकेशन ऑन करा. जेणेकरून आम्ही यानंतर व्हिडिओ टाकल्यानंतर पहिली नोटिफिकेशन आपल्याला आली पाहिजे. चला तर व्हिडिओ न वेळ घालवता आपण सुरुवात करू आजच्या व्हिडिओला. तर आपण यासाठी आज व्हिडिओ बनवलेला आहे की काही लोकांकडे पॅन कार्ड असतो, तो हरवतो. त्यानंतर तो मोडतो. त्यानंतर त्यासाठी आपल्याला खूप परेशानी होते की आपल्याला पॅन कार्ड कसं भेटेल. त्यासाठी आज आपल्यासाठी ह्या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती मी घेऊन आलेलो आहे. तर शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघा आणि लाईक करा, कमेंट करा. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल चला तर आपण वेबसाईटवर आलेलो आहे. आपल्याला सर्च बारमध्ये पॅन कार्ड रिप्रिंट NHDL हे बटन टाईप करायचं आहे. टाईप केल्यानंतर आपल्याला समोर ही वेबसाईट ओपन होईल. आपल्याला पहिल्याच वेबसाईटवर क्लिक करायचं आहे. त्यानंतर ओपन झाल्यानंतर आपल्याला साईट थोडी लोड घेत आहे. हे बघा, आपल्या समोर वेबसाईट ओपन होऊन आलेली आहे. रिक्वेस्ट फॉर रिप्रिंट ऑफ पॅन कार्ड. त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, आपला पॅन कार्ड नंबर इथे टाकून घ्यायचा. त्यानंतर आपला आधार नंबर टाकून घ्यायचा मित्रांनो. त्यानंतर आपली जन्मतारीख, पहिल्यांदा महिना सिलेक्ट करायचा. त्यानंतर आपलं इयर सिलेक्ट करायचं. त्यानंतर इथं GST ऑप्शनल आहे ते सोडून द्यायचं. खाली एक नंबरवर क्लिक करायचं आणि त्यानंतर खाली यायचं थोडं. इथं आय एम नॉट रोबोट या कॅप्चावर क्लिक करायचं. कॅप्चावर क्लिक केल्यानंतर व्हेरीफाय झाल्यानंतर सबमिट बटनावर क्लिक करायचं. सबमिट बटनावर क्लिक केल्यानंतर समोर आपल्या पॅन कार्डची डिटेल ओपन होऊन येईल. आपला पॅन कार्ड नंबर, मोबाईल नंबर, ईमेल ID आणि आपला ॲड्रेस हा व्हेरीफाय करून घ्यायचा. त्यानंतर इथे आपल्याला OTP येईल. आपल्याला याच्यामध्ये दोन मेथड आहे, एक मेल ID आणि एक मोबाईल नंबर. तर आपण दोन्हीवर पण मेल ID घेऊ, OTP घेऊ शकतो किंवा मोबाईलवर बी घेऊ शकतो किंवा मेलवर बी घेऊ शकतो. तर आपलं सर्वात प्रथम आपण मोबाईलवरच घेऊ आणि आय ॲग्रीवर बटनावर क्लिक करून जनरेट OTP वर क्लिक करू. जनरेट OTP झाल्यानंतर आपल्या रजिस्टर मोबाईल नंबरवर OTP येईल. आपल्याला OTP आलेला आहे मित्रांनो. OTP क्लिक एंटर करून घेऊ. एंटर झाल्यानंतर व्हॅलिड या बटनावर क्लिक करायचं. आपल्याला मेक मोड ऑफ पेमेंट हे दोन ऑप्शन येईल. एक विजा कार्डने करू शकता आणि बिलडेक्सने करू शकता. आपण बिलडेक्स हा सिलेक्ट करू. बिलडेक्स सिलेक्ट केल्यानंतर आपल्या समोर पेमेंट किती करायचं आहे ते ऑप्शन ओपन झालेलं आहे. तर आपल्याला रिप्रिंट पॅन कार्डसाठी फक्त 50 रुपये चार्ज करायचा आहे मित्रांनो. ठीक आहे, तर आपल्याला 50 रुपये आपल्या वॅलेटला किंवा आपल्या मोबाईल, फोनपे, गुगल पे ज्या बी अकाउंटला असेल ते ठेवायचं आहे. त्यानंतर आता आय ॲग्रीवर क्लिक करायचं. टर्म अँड कंडिशनमध्ये प्रोसीड करायचं. पेमेंट प्रोसीड केल्यानंतर ट्रान्झॅक्शन ID जनरेट होऊन येईल. त्यानंतर कन्फर्म बटनावर क्लिक करायचं. कन्फर्म बटनावर क्लिक केल्यानंतर समोरच्या पेजवर रिडायरेक्ट होईल. तर आपण समोरच्या पेजवर आलेलो आहे पेमेंटच्या. नेट बँकिंग, क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड, वॅलेट, UPI ने आपण पेमेंट करू शकतो. याच्यामध्ये आपल्याला इंटरनेट बँकिंग नसेल किंवा डेबिट कार्ड नसेल तर सोपा पर्याय आहे QR वर क्लिक करायचं. भीम UPI घ्यायचा आणि मेक पेमेंट बटनावर क्लिक करून आपल्यासमोर QR येईल. आपल्या फोनपेमधून किंवा गुगल पेमधून त्याला स्कॅन करायचं. स्कॅन केल्यानंतर आपल्याला रिसिप्ट जनरेट होईल. रिसिप्ट जनरेट झाल्यानंतर आपली ती रिसिप्ट आपण 7 दिवसात चेक करू शकता NHDLच्या ऑफिशियल साईटवर जाऊन. त्यानंतर त्याला आपण तिथून ई-पॅन पण काढू शकता. आपल्याला 7 दिवसात आपल्या पोस्टाने आपल्या पत्त्यावर येऊन जाईल मित्रांनो पॅन कार्ड. आणि एक कॉपी आपल्या मेलवर पण येऊन जाईल NHDLच्या वेबसाईटवरून. तर व्हिडिओ कसा आवडला मित्रांनो सगळ्यांनी कमेंट करून सांगा. आणि या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब बटनावर क्लिक करा आणि सबस्क्राईब करा. नोटिफिकेशन बेल ऑन करा, जेणेकरून आम्ही नवीन व्हिडिओ बनवू त्याच्यावर सर्वात प्रथम आपल्याला नोटिफिकेशन येईल. तर शेवटपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद मित्रांनो.